अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावरती खटला चालणार असल्याचं कळतंय। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भामध्ये अमेरिकन कोर्टाच्या अटी शर्ती असतील का असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होतोय। अमेरिकेत खटला चालला असताना भारतात खटला का असा राणाचा सवाल होता। भारताने राणाचा दावा खोडून काढत आंतरराष्ट्रीय कायद्यांचा त्यावेळी दाखला दिला होता। राणावरील आरोप गंभीर असल्यामुळे भारतातही खटला चालू शकतो। भारत सरकारच्या वकिलांनी अशा पद्धतीचा युक्तिवाद अमेरिकन कोर्टामध्ये केला होता। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील। सोमेश, जो युक्तिवाद भारतीय वकिलांनी अमेरिकन कोर्टामध्ये केलेला होता त्याबद्दल आणखीन काय माहिती आहे? नक्कीच पूर्वी ज्याला आपण डबल जिओपार्डी किंवा आपल्याला एक प्रकारे म्हणतो की एका गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीला एकदाच शिक्षा केली जाऊ शकते किंवा त्यावर एकदाच खटला भरला जाऊ शकतो, असं एक ज्युरिस्प्रुडन्सचं प्रिन्सिपल आहे, न्यायशास्त्राचं तत्व आहे। त्या तत्वाचा आधार घेण्याचा प्रयत्न तहव्वूर राणा केला होता, पण तरीसुद्धा या अमेरिकेच्या ट्रायल कोर्टाने तहव्वूर राणावर जे आरोप ठेवले होते त्या आरोपांमध्ये आणि तहव्वूर राणावर जे आरोप ठेवले होते त्या आरोपांमध्ये आणि भारतीय आरोपांमध्ये फरक आहे। दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीचे आरोप भारताचे कसाबवर ठेवण्यात आले होते किंवा इतर आरोपींवर ठेवण्यात आले होते ते जसेच्या तसे आरोप हे तहव्वूर राणावर ठेवले गेले नव्हते। तहव्वूर राणावर एक आरोप हा होता की त्याने मुंबई हल्ल्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यासाठी ची कॉन्स्पिरसी त्या प्रकरणी त्याला अमेरिकेच्या कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। परंतु भारतीय कोर्टांशी किंवा भारतीय कायद्याशी तुलना करताना तहव्वूर राणाच्या वरती त्याने वेजिंग वॉर अगेन्स्ट स्टेट, त्यानंतर मग इतर जे सगळे खून, बॉम्बस्फोट असे जे आरोप आहेत त्या आरोपांसाठी देखील त्याला जबाबदार धरलं जाऊ शकतं। त्यामुळे आता संपूर्ण वकिलांच्या मार्फत याबाबतची रणनीती आखली जाते कायदेशीरदृष्ट्या की तहव्वूर राणावरती त्याचा जो युक्तिवाद होता त्या युक्तिवादातून कसा मार्ग काढला जाईल आणि भारतीय संविधानामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला 24 तासांच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं जातं आणि मॅजिस्ट्रेटकडून त्याची कस्टडी मिळवली जाते, तर त्या नियमानुसार तहव्वूर राणाला आणल्यानंतर 24 तासांच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागणार आहे आणि तिथून त्याची कस्टडी घ्यावी लागणार आहे। सोमेश, म्हणजे एकंदरीत ही सगळी पुढची जी प्रक्रिया आहे ती कायदेशीर पद्धतीने पार पडणं अत्यंत जबाबदारीचं असणार आहे आणि त्याचबरोबर फक्त भारतीय कायद्याच्या नुसार नाही तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सुद्धा संदर्भ वारंवार येत राहील अशी शक्यता आहे का? नक्कीच पूर्वी, परंतु शेवटी जेव्हा गुन्हेगारी कायद्याचा विचार होतो तेव्हा ज्याला आपण लॉ ऑफ द लँड म्हणतो त्यानुसारच एखाद्या विषयावरती खटला भरला जाऊ शकतो। उदाहरणार्थ जर का एखाद्या देशामध्ये ड्रग्ज घेणं इल्लीगल असेल आणि दुसऱ्या कोणत्या तरी देशामध्ये ड्रग्ज बाळगणं सोमेश थांबवतेय कारण आणखीन एक अतिशय मोठी बातमी येते की NIA मुख्यालयासमोरच्या मेट्रो स्टेशनचं गेट बंद करण्यात आलेलं आहे। JLN मेट्रो स्टेशनचं गेट नंबर 2 बंद केलं गेलेलं आहे आणि अर्थातच याचा संदर्भ कुठेतरी तहव्वूर राणाला आज दिल्लीमध्ये घेऊन येत आहे। या संदर्भात आहे NIA मुख्यालयासमोरच्या मेट्रो स्टेशनचं गेट बंद केलंय। JNL मेट्रो स्टेशनचं गेट नंबर 2 बंद केलंय आणि सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोचं गेट बंद केल्याचं कळतंय। पुन्हा एकदा आपण सोमेश कोलगे यांच्याकडे जाऊया। तर सोमेश, आता ही जी एक नवीन घडामोड घडलेली आहे की मेट्रो स्टेशनचं गेट बंद करण्यात आलेलं आहे NIA मुख्यालयासमोरचं, या संदर्भामध्ये आणखीन काय अपडेट आहे आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? नक्कीच पूर्वी नेहरू स्टेडियमचं असलेल्या 3 गेटपैकी एक गेट हा थेट NIA हेडक्वार्टरच्या समोरच्या बाजूला उघडला जातो, परंतु तिथले रस्ते सकाळपासून बंद केलेले आहेत। त्यामुळे आता तिथला मेट्रोचा गेट देखील बंद केला आहे। तर प्रवाशांना गेट क्रमांक 1 आणि 2 जे वेगळे दुसऱ्या दिशेला उघडतात त्याचाच वापर करावा लागणार आहे। पूर्वी
नक्कीच तर सोमेश कोलगे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे NIAच्या मुख्यालयासमोरचं मेट्रो स्टेशनचं गेट बंद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ह्याच्या आसपासचे सगळे रस्ते सुद्धा सध्या बंद करण्यात आलेले आहेत. कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना तिथे फिरण्यासाठी सध्या मज्जाव करण्यात आलेला आहे, कारण तहव्वूर राणाला आज दिल्लीमध्ये घेऊन येण्यात येईल. आपण ही दृश्य बघतोय. मेट्रो स्टेशनच्या बाहेरचं गेट पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. बाहेर काही लोक आणि त्याचबरोबर काही माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा उभे आहेत, कारण संपूर्ण आजची जी प्रक्रिया आहे तहव्वूर राणाला पहिल्यांदा दिल्लीमध्ये आणण्याची आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी अत्यंत कायदेशीररित्या आणि त्याचबरोबर प्रक्रियेप्रमाणे पार पडणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सर्वात मोठं कुठेतरी आव्हान आहे ते सुरक्षा व्यवस्थेचं. अनेक थरांची सुरक्षा व्यवस्था आज पाहिली जात आहे. सोमेश, एकंदरीतच प्रचंड मोठ्या विविध थरांमधली सुरक्षा व्यवस्था आणि त्याचबरोबर अत्यंत चोख असं प्लॅनिंग, या सगळ्याचा आज नक्कीच कुठेतरी विचार केला गेलेला आहे आणि त्याप्रमाणे प्रक्रिया घडतीये. सोमेश, कारण असं आहे की कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण न होता सुरक्षितपणे तहव्वूर राणा हा NIAच्या मुख्यालयापर्यंत यावा आणि तिथपर्यंत आणला जावा अशी सगळी व्यवस्था ही संपूर्ण रस्त्यावर केली गेली आणि त्यानुसार दोन्ही रस्ते हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले वाहतुकीसाठी सुद्धा. आणि त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो स्टेशनचा गेट सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. आता तहव्वूर राणाला आणल्यानंतर पहिल्यांदा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे, परंतु आज कोर्टाला देखील सुट्टी आहे. त्यामुळे आज जो वेकेशन बेंच असतो, सुट्टीच्या दिवशी जे एक इमर्जन्सीसाठी मॅजिस्ट्रेटचा एक बेंच ठेवलेला असतो, त्या बेंचचे जे जज असतील त्यांच्या समोर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करतायत की प्रत्यक्ष कोर्टात घेऊन जात आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. शक्यता आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर करून तहव्वूर राणाची कोठडी ही NIA मिळवेल आणि NIAच्या मुख्यालयातच त्याला ठेवलं जाईल. सोमेश, अर्थातच खूप चोख बंदोबस्त असणार आहे आणि त्याचबरोबर मुख्यालयासमोर रहदारी बंद करण्यात आलेली आहे. आज व्हेकेशन बेंच समोर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही सुनावणी होईल. या व्यतिरिक्त आणखीन काही अपडेट मिळाला आहे का? कारण हळूहळू कुठेतरी मुवमेंट वाढायला लागलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने. त्यामुळे साधारण कधीपर्यंत तहव्वूर राणाला दिल्लीमध्ये आणलं जाईल याबद्दल आणखीन काही नवीन अपडेट आहे का? अजूनपर्यंत तरी तहव्वूर राणा भारतात पोहोचला असं जाहीर केलेलं नाही आहे. त्यामुळे तहव्वूर राणाला अजूनपर्यंत भारतीय टीम ही घेऊन येते पालम एअरपोर्टवरती असं म्हटलं जाते. पालम एअरपोर्ट हे पूर्णपणे एअरफोर्सचं एअरपोर्ट आहे आणि तिथपासून ते त्याला NIAच्या मुख्यालयापर्यंत नक्कीच. त्यामुळे या संदर्भात सुद्धा आपल्याला अपडेट मिळेल की कधी त्याला नक्की भारतात आणलं जाते. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.